इयत्ता 9वी तुकडी ग विद सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम ऑफ प्लॅनेट सब किंगडम जिम्नोस्पर्म सब किंगडम अँजिओस्पर्म You have already studied the kingdom Monera, Protista and fungus of five kingdom classification system proposed by Robert Whittaker 1959 for study of living organism. What are the hidden secret of kingdom planet? Which important this green freshness to our surrounding? Just how much to diversity is there in kingdom? Let us सजीवाचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर यांनी 1959 मध्ये योजलेल्या पंचसृष्टी पद्धती त्यामधील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टीचा अभ्यास आपण इयत्ता 8वीमध्ये केलेला आहे. यानंतर आपणाला परिसराला हिरवाई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडले आहेत, त्यामध्ये कोणती विविधता आहे. आज आपणाला या वनस्पतीपासून अन्न उपलब्ध होते. या वनस्पती आपणाला श्वसनासाठी शुद्ध स्वरूपाचा ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. या सजीवाचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं. आदिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. आदिकेंद्रिकी याचा अर्थ या सजीवामध्ये केंद्रक स्पष्टपणे आपणाला दिसतं. आदिकेंद्रिकीमध्ये मोनेरा सृष्टी. दृश्य केंद्रिकीमध्ये 2 भाग पडले जातात. एक म्हणजे एकपेशीय, दुसरं म्हणजे बहुपेशीय. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा हा गट, त्यामध्ये किंगडम सेकंड गणला जातो. बहुपेशीयमध्ये 2 गट पडले जातात. पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणाऱ्यामध्ये स्वयंपोषी, परपोषी. स्वयंपोषी कुणाला म्हणलं जातं तर वनस्पतीला स्वयंपोषी असं म्हणतात. परपोषी कुणाला म्हणलं जातं तर कवक वर्गाला कवक पेशी असं म्हणलं जातं, कारण यामध्ये हरित लवक नसते. पेशीभित्तिका नसणारे यामध्ये पुढचा गट प्राणी वर्गीय सृष्टी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकार्डिक्ट अँड इकोकार्डिक्ट 2 टाईप. वन प्रोकार्डिक्ट इज मोनेरा. इकोकार्डिक युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर प्रोटिस्टा एकपेशीय सजीव. या एकपेशीय सजीवामध्ये सर्व क्रिया एका पेशीमध्ये सामावलेल्या असतात. मल्टीसेल्युलर यामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी पेशीमध्ये अनेक पेशी समूहाचं कार्य त्या ठिकाणी घडत असतं. यामध्ये विथ द सेल वॉल, विदाउट सेल वॉल. सेल वॉल इज 2 टाईप. ऑटोटॉपस प्लॅनेट, हेटेरोटॉपस फंगस. विदाउट
cell wall Animalia. The kingdom planet, the group of autotrophous living organism having eukaryotic cell with the cell wall is the group of planet. Plant have become autotrophous as they can be performed photosynthesis with the help of chlorophyll. Living organisms of kingdom planet are main source of food for all living organisms. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयं सजीवाला च्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखलं जातं. वनस्पती हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असल्यामुळं स्वयंपोषी झालेल्या आहेत. वनस्पती सृष्टीमध्ये असलेलं सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्न मिळण्याचं प्रमुख स्रोत मानला जातो. या वनस्पतीला उत्पादक म्हणून ओळखलं जातं. या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये हरितलवकाच्या मदतीनं अन्न तयार करण्याची प्रक्रिया करत असतात. म्हणून या वनस्पतीला उत्पादक म्हणलं जातं. The basic for classification, the presence or absence of organism in first criterion for classification of plant. The presence or absence of separate conducting tissues for conduction of water and food is next consideration for classification. Do the plant bear seed? They have. Do then whether seed are enclosed in fruit or not is also an important criterion for classification. Finally, plants are grouped depending upon number of cotyledon in seed. वनस्पतीच्या वर्गीकरणाचा आधार. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत का नाही. म्हणजे वनस्पतीचे अवयव कोणते, तर मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतीचे अवयव असतात. या वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाचं वहन करण्यासाठी ऊती संस्था असणं किंवा नसणं विचारात घेतलं जातं. वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि असल्यास बियावर आवरण आहे का याचाही विचार केला जातो. शेवटी बियांमधील बीजपत्राच्या संख्येनुसार वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये फुले, फळे व बिया येणं न येणं यावरून बीजपत्री व अबीजपत्री बीजे फळाच्या आवरणात असणं किंवा नसणं म्हणून अनावृतबीजी, आवृतबीजी आणि बियामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येनुसार एक बीजपत्री व द्विबीजपत्री अशी लक्षणं विचारात घेतली जातात. At the higher level of plant classification, different characteristics are considering
for classification depending upon absence or presence of flower, fruit, and seed. Plants are classified as cytogamous or plano-organism depending upon whether seeds are enclosed with a fruit, not plano organism are classified as gymnosperm, angiosperm, angiosperm are further classified as monocotyledon or dicotyledon depending upon the number of cotyledon in seed. In cytoplasm, in such a for spot greenish water collect some of green fiber from water, put fiber petri dish and wash them clean with water, put one of fiber in drop of water on glass slide and spread it out of strength. Put a cover slip over the slide. Observe under compound microscope. Do you see spirally arranged green thread-like chloroplast in cell? In the state fiber, this is plant kingdom Sporangia, Spirogyra. हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा. पाण्याच्या हिरवे तंतू गोळा करा. ते पिटरे डिशमध्ये ठेवून पाण्याने स्वच्छ करा. त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरवा. काचपट्टीवर आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं निरीक्षण करा. त्या सरळ तंतूमधील पेशीमध्ये हिरव्या नागमोडी रेषासारखे हरित लवक आपणाला दिसतं. या वनस्पतीचं नाव स्पायरोगायरा आहे. थॅलोफायटा या वनस्पती प्रामुख्यानं पाण्यामध्ये आढळतात. मूळ, खोड, पान, फूल असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरित लवकामुळं स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतीच्या या गटाला शेवाळ असं म्हणतात. शेवाळामध्ये खूप विविधता आपणाला आढळते. काही शेवाळ एकपेशीय असतात, काही शेवाळ बहुपेशीय असतात. अतिसूक्ष्म तर ठळक मोठ्या आकाराचे शेवाळ असतात. स्पायरोगायरा, इल्युथेरिक्स, वुल्वा, सरगॅसम इत्यादी. काही वनस्पती गोड्या तर काही वनस्पती खारट पाण्यामध्ये आढळतात. या वनस्पतीचं शरीर प्रामुख्यानं मऊ व तंतुरूपी असते. या गटात हरित लवक असल्याने विविध प्रकारचे किण्व बुरशीचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास कवके असं म्हणतात. किंगडम फर्स्ट थॅलोफायटा. These plants grow mainly in water. This group of plants which do not have specific part like root, stem, leaves, flower, but are autotrophs due to presence of chlorophyll is called as algae. Algae show greatest diversity. They may be unicellular, multicellular, and microtrophs or large. Example, algae are Sporangia, Eleutheryx, Ulva,
Sargassum. Some of these are found in fresh water, while some are found in saline water. These plants usually have soft fiber-like body. Various type of fungus like yeast moldly, which do not have chlorophyll, are also included in this group. ब्राईटस ही विभाग दुसरा ब्रायोफायटा पावसाळ्यामध्ये जुन्या ओलसर भिंतीवर, विटावर, खडकावर हिरवागार मऊ गालिचा पण पाहिला असेल. छोट्या पट्टीनं तो अलगद खरवड घ्या. मिळाल्या वनस्पतीचं भिंगाखाली निरीक्षण करून माहिती मिळवा. या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर म्हणलं जातं, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना चपटी रेबणीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानासारखी रचना असतात. मुळाच्याऐवजी मुळासारखे अवयव मुलाभ असतात. पाने व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. मॉस, फ्युरानिया, मार्कोसिया, अँथोसिरस, रेक्सिका इत्यादी वनस्पती या गटामध्ये समावेश केलेला आपणाला दिसून येतो. Division second, Bryophyta. You have seen a lush green soft carpet on old wall, bracket and rock in the rainy season. Scrape gently with the small ruler. Observe under modification lens. Discuss. The group of plant is called as amphibium of plant kingdom because they grow in most soil but need water for reproduction. These plants are thalloid, multicellular, autotrophs. They reproduced by spore formation. The structure of plant body of Bryophyta is flat, ribbon-like, long, with true root, stem and leaves. Instead, they have stem-like, leaf-like part and root-like rhizome. They do not have specific tissues for conduction of food and water. Example: moss, Furonia, Marcosia, Anthocyrus, Rexica. बागेमध्ये शोभिवंत झुडपामध्ये काही नेचे पाहिलं असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेच्याचं एक पान घेऊन त्याचं सखोल निरीक्षण करा. टेरिडोफायटा विभाग तिसरा, टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने, सुस्पष्ट अवयव असतात. पाने व अन्नासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होते. फर्न, नेप्रो
लिशिस, मार्सेलिया टेरिस, इडिएक्टम, इक्विसेक्टम, सिलेजिला, लायकोपोडिया या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होतं. या वनस्पतीमध्ये सुपष्टाशा संवहनी असतात. Division third, Pteridophyta. Plant from this group have well developed root, stem, leaves, separate tissues for conducting food and water, but they do not bear flower and fruit.